आज बरोबर 1 वर्ष झाले. जेवढं वजन आहे ते अजून तेवढंच आहे. नाही वाढलं नाही, नाही कमी नाही. माझं वजन सुरुवातीला मी केलं होतं तेव्हा 90-91च्या आसपास होतं. 1 महिन्यानंतर 2-3 किलो वजन कमी झालं. चला म्हटलं काहीतरी फरक पडतोय, होते वजन कमी. केलं 6 महिन्यानंतर माझं वजन 74 किलो. अचानक चक्कर आल्याने म्हणजे एकदम बीपी एकदम लो झाला होता. रिस्कीच असतं बीपी लो होणे. डॉक्टर म्हणतात तुमचा बीपी आता पहिल्यासारखा नाहीये, वाढत नाही, व्यवस्थित स्टेबल. निशांत सर, तुमच्या या कमेंडेबल ट्रान्सफॉर्मेशनसाठी तुम्हाला रेश्मा मॅम तर्फे मिळणार आहे सर्टिफिकेट ऑफ अप्रिसिएशन. आपण रेश्मा मॅमला वेलकम करूया. नमस्कार, मी दिवेजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते फिटनेस नॅचरोच्या या नवीन शो मध्ये. तर या शो मध्ये आपण मुलाखत घेत आहोत अशा व्यक्तींची ज्यांनी सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फिटनेस नॅचरोच्या मदतीने केलं आहे. आणि आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी त्यांचं लाईफ पब्लिक सर्व्हिससाठी डेडिकेट केलंय. त्यांचे ऑन ड्युटी कॉल्स कधीही असू शकतात, पण तरीही त्यांनी स्वतःचं सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन एका कमी कालावधीत केलंय. सो आज आपण भेटूयात निशांत कोंडे सरांना. नमस्कार सर, वेलकम टू आवर शो. आणि मी खरंच तुम्हाला भेटायला खूप उत्सुक आहे आणि तुमचं ट्रान्सफॉर्मेशन बघून मी खरंच खूप खुश आहे. कारण की ह्या अगोदर तुमच्या वाईफ सारिका कोंडे यांना भेटले आणि त्यांच्यासोबत मुलाखत केली आणि त्यांची जर्नी खूप इन्स्पायरिंग वाटली मला. आणि त्यासाठीच मला तुम्हालाही भेटायची खूप इच्छा होती. आणि आज भेटते तर भरपूर प्रश्न आहेत तुमच्यासाठी. तर पहिले तर छान वाटतंय भेटून, कारण तुम्ही पोलीस खात्यात आहात आणि आम्हा सर्वांसाठी रात्रंदिवस तुम्ही काम करता. तर पहिले तर मला सांगाल का की कसं काय तुम्हाला असं वाटलं की डाएट प्रोफेशनली गायडन्स घेऊन घ्यावा? मी माझी पत्नी सारिका कोंडे हिच्याकडनं घेतलं. ज्यावेळी आमची आपली चर्चा झाली, ती सुद्धा हेल्दी होती, मी हेल्दी होतो. आमच्या दोघांनी ती म्हटली की तुमचं वजन कमी करा पहिलं. आमच्या दोघांत कॉम्पिटिशनला म्हटलं तू पहिलं वजन कमी कर आणि तुझं कमी झालं तर मी माझं स्वतःचं करेन. आणि मग तिने पुढे ते रेश्मा मॅम आहे त्यांच्याकडनं डाएट प्लॅन घेतला. मला हळूहळू फरक जाणवू लागला, तर काहीतरी आहे. तिला विचारलं तू नक्की काय घेतेस, औषध चालू आहे का? म्हटलं नाही, रेग्युलर आपलं जेवण जे आहे तेच. फक्त तिने काय सांगितलं की गोड, तेलकट आणि तीव्र तिखट हे पदार्थ बंद करा, आपोआप तुमचं वजन घेऊन. ठीक आहे म्हटलं, 5 महिन्यानंतर बघू आपण. 5 महिन्यानंतर तिचं वजन कमी झाल्यानंतर मग मी मनावर घेतलं. मनावर म्हणजे मी पहिलं घेतलं नाही, तिने मला सांगितलं आता आपली पैस पूर्ण झालेली, माझं वजन कमी झालेलं आहे, आता तुम्ही चालू करा डाएट. मी असं वाटलं की पैज लावून मी चुकलो. मला वाटलं होतं नाही होणार वजन कमी, कारण मी आजकाल बघतो टी व्हीवर तेवढ्यापुरती डाएट प्लॅन घेतात, परत वजन वाढतं. भरपूर अनुभव घेतलेले, असं मला वाटलं होतं. नंतर मी बघितलं 5-6 महिने कालावधी गेला, काय वजन आहे, स्टेबल आहे, बरोबर आहे. तिने मला फोर्स केला की तुम्ही घ्या प्लॅन. मी म्हटलं हे बघ, माझ्याकडनं चूक झाली तुला बोलून, पण एक सांगू का तुला, मला हे शक्य नाही. माझी डे नाईट ड्युटी, बरोबर, जेवणाचा वेळ बदलणार येऊन. मग तिने पुन्हा रेश्मा मॅमला विचारलं की त्यांचं असं असं प्रॉब्लेम आहे, डे नाईट ड्युटी, कधी सुट्टी नसते किंवा कधी कधी 24 तास कामावर असतात. मग अशा वेळी मग रेश्मा मॅमच्या सल्ल्यानुसार ते म्हटले काय हरकत नाही, आपला जो प्लॅन आहे त्याला काही फरक पडत नाही. मग तिने रेश्मा मॅमकडे तो प्लॅन घेतला आणि मी पुढे चालू केलं. चालू केल्यानंतर थोडं जरा 1 महिना मला त्रास झाला आणि सवय नाही, कारण जेवताना मला पापड, लोणचं हे असल्याशिवाय मला जेवण खाली उतरत नव्हतं. सुरुवातीला त्रास झाला मला, नंतर स्टेबल झालो. अच्छा, सो फर्स्ट ऑफ ऑल जे चॅलेंज एकमेकांना तुम्ही दिलं आणि आता तुम्ही दोघंही फिट कपल म्हणून आम्हाला दिसताय, सो त्यासारखी खरंच कमाल आहे तुमची पण आणि रेश्मा मॅमची. तर तेच स्टार्टिंगला तुम्ही जसं म्हणालात की नाईट अँड डे शिफ्ट असते तुमची आणि कधी कधी अवेळी जेवण होतं, कधी कधी नाही होत. तर मग त्यासाठी रेश्मा मॅमने काय खास असा डाएट प्लॅन तुम्हाला दिला किंवा काय रिस्ट्रिक्शन्स ठेवायला सांगितले? रिस्ट्रिक्शन जे आपलं रेग्युलर जेवण आहे ते, फक्त डब्याला ज्या पोळी भाज्या आपल्या घरी असतात ते काय. फक्त तिने सांगितलं की चहा, गोड हे टाळा.
नाहीतर मी दिवसाला चहा भरपूर पित होतो. ऑटोमॅटिक माझा चहा बंदच झाला. मला कुणी जरी विचारलं चहा, तर मी डायरेक्ट हाच हात करतो, नको. ते आपोआप म्हणजे शरीराला सवय लागली हळूहळू. बरोबर. जेवण तर माझं रेग्युलर असायचं, फक्त कसं चपातीला तेल जास्त असायचं, ते कमी झालं. पण रेग्युलर जी भाजी आहे ती सकाळी अंडी, काय चिकन, जे असेल ते रेग्युलर जेवण आहे माझं. बाकी असा फरक नाही पडला जेवणात की कमी जेवा किंवा कमी हे करा, बरोबर. तसं काय नाही. जेवण मी रेग्युलर 2 टाइम आहे ते जेवतो, बाकी काही नाही. आणि मग जेव्हा तुम्ही डाएट फॉलो करू लागलात तर तेव्हा तुम्हाला एकदम विश्वास बसला की विदाउट सप्लिमेंट्स, विदाउट टॅबलेट्स, विदाउट एनी पावडर तुमचं हे वजन कमी होतंय? हो हो, आज नक्कीच. माझं वजन सुरुवातीला मी केलं होतं तेव्हा 90-91च्या आसपास होतं. 1 महिन्यानंतर 2-3 किलो वजन कमी झालं. चला म्हटलं काहीतरी फरक पडतो. फरक हो. पडतोय, होतंय वजन कमी. हळूहळू आज असं करून करून एक 5 महिन्यानंतर माझं वजन 91 वरनं 80 आलं. पुढे मग मी माझ्या पत्नीला म्हटलं आता बस की, 80 आता भरपूर झालं. नाही म्हटले, तुमचं टार्गेट 70-72 आहे. ठीक आहे म्हटलं. पुढे चालू केलं आणि 6 महिन्यानंतर माझं वजन 74 किलो आलं. अच्छा. बरोबर. आता खूपच सध्या फरक आहे. बरोबर. आणि आज बरोबर 1 वर्ष झाले. जेवढं वजन आहे ते अजून तेवढंच आहे. नाही वाढलं नाही, नाही कमी नाही. मेंटेन ठेवलं. मेंटेन जेवढं आहे तेवढं. अच्छा. आय मीन खूपच कमेंडेबल गोष्ट आहे ही. हो. कारण एवढं ड्रास्टिक वजन कमी करणे तरी वेळ लागतोच म्हणा, आणि तुमचे वेळ. शिफ्ट बघून, तुमचं कामाचं शेड्यूल बघून त्या मनाने एवढं माझं वजन फास्ट झालं वजन. फास्ट झालं. बरोबर. आणि मग ह्याच्यामध्येच एक्सरसाइजची गोडी पण लागली तुम्हाला? सुरुवातीला काय व्हायचं, माझ्या कामाला सकाळी लवकर जायचं असतं आणि कामावरनं उशीर येतो. त्यामुळे सगळ्यात कंटाळवाणं म्हणजे लवकर उठायचं. बरोबर. आणि मग ते लवकर उठून व्यायाम करायचा हा सगळ्यात मला कंटाळवाणा सगळ्यात माझा कार्यक्रम आहे. त्यानंतर मी सवय केली थोडी. मध्ये मला बीपी शुगरचा त्रास झाला होता. हो. बरोबर. ऍडमिट होतो मी. त्यावेळी मला डॉक्टरांनी पण सल्ला दिला की तुमचं वजन जास्त झालंय आणि तुम्ही थोडं एक्सरसाइजकडे लक्ष द्या. आणि पोलीस खात्यात तुम्हाला वेळ नसतो. एक्सरसाइज तुम्हाला म्हणजे कधी नाईटमध्ये कधी करणार तुम्ही. बरोबर. तर थोडं तरी एक 40, जास्त नाही 30 ते 40 मिनिटाचा घरी जरी केला तरी म्हटलं चालेल. मग अशानंतर मग मी ज्यावेळी रेश्मा मॅमने मला डाएट सोबत ते 40 मिनिटाचा जो एक्सरसाइज दिला, तो सुरुवातीला मी हळूहळू चालू केला. 1-2 दिवस मला त्रास झाला, कारण उठताना मला अंग दुखायला लागलं. पण म्हटलं टाळलं तर हे कायमचं माझं अंग दुखत राहणार. बरोबर. मग मी हळूहळू थोडं 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 करत मध्ये आता मला सवय एवढी झाली की मी स्वतःहून उठतो लवकर आणि व्यायाम चालू करतो आपला एक्सरसाइज. ती शरीराला आता सवय झाली. एक दिवस जरी नाही केला तरी मला असं वाटतं की नाही, माझं अंग दुखेल परत जर थांबलो तर. बरोबर. एक रुटीन सेट झालं. एक रुटीन सेट असतं. बरोबर. अच्छा. रुटीनमुळे माणसाचं कसं की अंग दुखत नाही. पण मधीच थांबला एक ठीक आहे, 1-2 दिवस काही होत नाही, पण कंटिन्यू नंतर परत बंद केलं की मग त्या अंग दुखायला परत सुरुवात. मग परत बॅक पेन, परत गुडघेदुखी चालू होतं. मला गुडघेदुखीचा एक त्रास अच्छा. आणि टाच दुखायचे, ते आता नाही. ते आता नाही येत. नाही येत. आय मीन काय म्हणजे काही मेडिकल इश्यूज. मेडिकल इश्यू म्हणजे तो आहेच, पण एक वजनामुळे सुद्धा गुडघे आणि टाचेला प्रॉब्लेम व्हायचा. बरोबर. असं आहे. म्हणून वजन कमी झाल्यामुळे आता टाच सुद्धा, नाहीतर टाचेला मला म्हणजे असं चालताना सुद्धा असं तीव्र वेदना व्हायच्या. अच्छा. ते आता नाहीये. एक्सरसाइजची सवय आणि डाएट एक्सरसाइजची सवय आणि diet. चांगल्या सवयी लागून गेल्या. चांगल्या सवयी लागल्या. बरोबर. खूप म्हणजे चहा तर अक्षरशः बंदच झालाय माझा. जर कधी तल्लप झाली तर मी समोरच्याला सांगतो फक्त साखर टाकू नकोस, तसाच दे. आता हेल्दी लाईफस्टाईल कडे तुम्ही वळालात. आणि जे मेडिकल इश्यूज तुम्ही सांगत होते, बीपी किंवा बीपी आणि शुगर, अजून काय म्हणालात तुम्ही? नाही, मध्ये मला ड्युटीवर असताना अचानक मला म्हणजे काय झालं, अचानक म्हणजे चक्कर आली. अच्छा. मी सर्व्हिस चौकीलाच होतो. अचानक चक्कर आली आणि म्हणजे एकदम बीपी एकदम लो झाला होता. ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरने चेक केलं की तुम्हाला बीपीचा प्रॉब्लेम आणि तुमच्या मेंदूला जो रक्तपुरवठा आहे तो थोडासा शॉर्ट झाला. त्याच्यामुळे म्हटले जरा तुम्ही इथून पुढे काळजी घ्या. हो, रिस्कीच असतं बीपी लो होणे. आणि म्हणजे तुम्ही जास्त तेलकट पदार्थ, तिखट हे बंद करा. त्या तेलकट पदार्थ तेलामुळे जास्त हा प्रकार होतो. कोलेस्ट्रॉलही वाढतं. बरोबर. तर तुम्ही मेडिकेशन काही घेत होते त्यासाठी? मेडिकेशन म्हणजे बीपीच्या गोळ्या चालू आहेत. अच्छा.
तर मग तुम्ही डाएट वगैरे घेतल्यानंतर आणि पूर्ण प्लॅन कम्प्लीट केल्यावरती काय फरक जाणवला का असं? कशाबद्दल? तेच गोळ्या वगैरे कमी झाल्या असतील किंवा हा, पेन ओव्हर थोड्या गोळ्याचं ते MG कमी झाले. अच्छा MG कमी झालं. हम्म. ती पण मोठीच गोष्ट आहे, हा. कारण ते वाढत राहण्याऐवजी किंवा पुढे कंटिन्यू होण्याऐवजी थोडंफार कुठेतरी सुधार कमी होते. झाले. ते ती मोठी गोष्ट आहे. 75 काहीतरी असतं, ते डॉक्टरला माहिती आहे. हम्म, 50 हम्म. वर आलेले ते. ओके. बर. तसं बघितलं तर माझे BP प्रत्येक वेळी मी चेक करतो. डॉक्टर म्हणतात तुमचा BP आता पहिल्यासारखा नाहीये, वाढत नाही, व्यवस्थित स्टेबल. माझ्या घरी सुद्धा आहे, मी घरी सुद्धा रोज चेक करतो. BP स्टेबल आहे. डॉक्टरला म्हटलं तर गोळ्या सोडून दिल्या तर नाही म्हणे, गोळ्या फक्त तुमच्या कसं प्रिकन्ससाठी, की बाबा भविष्यात पुढे असं काही होऊ नये म्हणून त्या गोळ्या आहेत. बरोबर. ऍज अ त्याचा काही प्रिकॉशन साईड काही इफेक्ट नसतो त्याचा. नाही. त्याचा साईड इफेक्ट नाही, फक्त एक असू द्या बरं. की पुढे प्रॉब्लेम होऊ नये. पुढे आणि ह्या गोळीचं काय नाही, ही रेग्युलर एक खाल्ली तरी काही प्रॉब्लेम. ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मॅमने तुम्हाला कशी साथ दिली आणि तुमच्या बायकोने पण कशी साथ दिली तुम्हाला, आणि ओव्हरऑल फॅमिलीमध्ये काय एन्व्हायरमेंट होतं मग जेव्हा तुम्ही चॅलेंज स्वीकारलं? चॅलेंज स्वीकारलं तर सर्वश्रेय रेश्मा मॅमला आहे, त्याबरोबर माझ्या पत्नीला सुद्धा आहे. बरोबर. कारण फॉलोअप तिने घेतलाय. सकाळी उठल्यानंतर जे नाश्ता द्यायचा काय द्यायचं ते तिच्या हातात आहे, हो. ती आणून देते. उद्या तिने नाहीच दिलं तर मला फॉलोअप होणं शक्य नाही ना. हे सगळं दोघींमुळे, अगदी. त्याच्यामुळे. आणि आमच्या मिसेसने भरपूर तिने कष्ट घेतलेले. तिने खूप म्हणजे जे मला काय लागतं, काय द्यायचंय, किती द्यायचंय, मॅमने ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे ती द्यायची. त्याप्रमाणे ती मला देत राहिली. त्याच्यामुळे माझं वजन कमी त्याच्यामुळे झाले आणि मॅममुळे. आणि ओव्हरऑलच घरातल्यांचे पण लाईफस्टाईल मध्ये थोडे चेंजेस आले, पॉझिटिव्ह चेंजेस म्हणा, भरपूर खाण्यापिण्याविषयी. खाण्यापिण्याविषयी. तुमच्या मुलांचं काय म्हणणं होतं ह्यावर? मुलांचं काही नसतं. मुलांचं की आमचे वडील आई व्यवस्थित असेल तर आम्ही व्यवस्थित, बरोबर. ते खातील तर आम्ही खाणार. त्यामुळे त्यांचं कधी असं. पण त्यांनाही असं एक छान वाटलं असेल की तुम्ही स्वतःसाठी कुठेतरी वेळ काढून खूप त्यांना शरीराकडे लक्ष देताय. त्यांना सुद्धा छान वाटलं. हो. की आज माझी मुलगी श्रुतिका आहे, तिने बघितलं माझं वजन 90-95 मध्ये कसंच, आणि आज बघते तर खूप म्हणजे तिला असं वाटतं की खरंच पप्पांनी वजन चांगलं कमी केलं. आणि एकदम म्हणजे नाही तर पूर्वीसारखा आजार मागे लागत होता, आता सध्या काही नाही. तर हे फायदे आहेत फायदे आपण कंट्रोल मध्ये ठेवण्याचे. बरोबर. तर एक शेवटचा प्रश्न असा विचारेन की रेश्मा मॅम विषयी तुम्हाला काय सांगायला आवडेल? रेश्मा फिटनेस कोच, ऍज अ गुरु, काय वाटतं तुम्हाला? ऍज अ गुरु म्हणजे कसं आहे, शब्द नाही. एखाद्या गोष्टीचं आपण बोलणं, त्याविषयी आपल्याकडे शब्दच नसतात. ते आपण समजून जायचं की एखाद्या गोष्टीचं आपण कौतुक करणं, लोकांना काय वाटतं आहे बळच चाललंय, पण न बोलता लोकांना समजतं. हो, ते दिसून येतं. आपण, माझं एक आहे की मी 4 चौघात सांगणार नाही, असं आहे तसं आहे. ज्यावेळी स्वतः लोक बघतात त्यावेळी विचारतात, त्यावेळी कळतं की मॅमने काय केलंय आपल्यासाठी. आपण स्वतःहून सांगत नाही, आपल्याला लोक विचारायला येतात. त्यामुळे मॅमचं काय क्रेडिट आहे हे जेव्हा समोरची व्यक्ती मला विचारायला येते त्यावेळी कळतं. अगदी. आणि इथून पुढे तुमचं काय डिटर्मिनेशन आहे असंच मेंटेन ठेवण्यासाठी? आणि काय पुढे आहे तेच मेंटेन. बरं, माझ्या खात्यात काही जण आहेत, त्यांना सुद्धा मी सल्ला देतोय की मी जसा मेंटेन झालो तसे आपण पण व्हा. अरे वा. बरेच आहेत असे लोक म्हणतात, अरे आपल्या खात्यात वेळ नाही, मग मी पण तुमच्याच खात्यातला आहे ना, मला वेळ भेटला मग तुम्हाला काय नाही. आणि खरंच कमी करा, तुम्हाला हा त्रास जो आत्ता होतोय हा कमी होईल. बरेच जणांना मी सांगितलंय, काही जणांनी मॅमला फोन केलेत वाटतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना बरीच माहिती मिळाली. त्यामुळे मॅमच्या कॉन्टॅक्टमध्ये बरेच आमच्या खात्यातले आलेले आहेत. अच्छा सर, मला एक असं विचारावंसं वाटतं की ज्यावेळेस तुमची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी सुरू होती आणि ट्रान्सफॉर्मेशन झाल्यावरती लोकांचं थोडंफार ऑब्झर्वेशन असेलच की थोडा फरक पडतोय दिसण्यावरती किंवा काय, तर मग लोकांची त्यावेळेस काय प्रतिक्रिया होती? प्रतिक्रिया अशी होती, मी कोथरूड पोलीस स्टेशनला असताना मला आमच्या पोलीस स्टेशनची एक मॅडम आहे, तर त्यांना तिच्या मैत्रिणीने, ती पण पोलीस खात्यातले, कारण माझ्या मिसेसने एक पोस्ट टाकली होती फेसबुकला, बिफोर आफ्टर,
अच्छा, बिफोर आफ्टर. हो, हं. ट्रान्सफॉर्मेशन. तर ती पाहिली. एक कोथरूड पोलीस स्टेशन जी आमची काम करणारी आहे, तिला कोणीतरी टाकली आणि माझ्या मिसेसने कोथरूड पोलीस स्टेशनला इथे कार्यरत आहे असं म्हणून टाकलं होतं. अच्छा. तर ते खात्री करण्यासाठी तिने त्यांना फोन केला की तुमच्याकडे कोंडे मेजर म्हणून आहेत का? हो. खरोखर त्यांचं वजन कमी झालंय का? नाहीतर पहिले काय असतं, आता देतात बिफोर आफ्टर. ते हो आफ्टर बिफोर केलेलं आहे का? की पहिले फोटो दाखवायचे आणि नंतर हेल्दी आणि त्यालाच हो, ह्या जमान्यामध्ये एवढं फेक सगळं चालू आहे. फेक. बरोबर. तर नाही म्हटले. ते आमच्या पोलीस स्टेशनला मी त्यांना रोज बघते. ज्यावेळी ते पोलीस स्टेशनला हजर झाले त्यावेळी जरा हेल्दी होते. पण आता वजन कमी झालेलं दिसतंय आम्हाला. तर नाही म्हटले, त्यासाठी मी खात्री करण्यासाठी फोन केलाय की नक्की आहे का? त्यांनी सांगितलं की त्यांच्या जे मिसेस आहेत त्यांनी रेश्मा मॅम आहे त्यांच्याकडनं तो प्लॅन घेतलेला आहे. ते फेसबुकवरनं मलाही माहिती आहे. अच्छा. त्यामुळे मग त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट केलेलं आहे. हो. तर कळत नकळत लोक आपल्याला पाहत असतात आणि कुठून ना कुठून आपली स्टोरी कळाली की एक इन्स्पायरिंग म्हणून ठरली तर ते नक्कीच विचारायचं बघतात. सो तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नी नंतर आता तुम्ही स्वतःकडे कसं पाहता? तुमचा दृष्टिकोन स्वतःकडे बघण्याचा काय बदललाय? दृष्टिकोन बदलण्याचा अजून एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मिसेसने एकदा व्हॉट्सअपवर माझा फोटो टाकला. तर मुंबईला राहत होतो आम्ही पहिले. तर जुने आमचे जे रहिवासी त्यांनी बघितले. त्यांनी बऱ्याच जणांनी मला पोस्ट टाकलंय की तुझा जो पोटाचा जो घेर होता ना पहिला, तो आता अजिबात नाही. म्हणजे जो पूर्वीचा होतास तसा दिसतोस. तू काय केलंयस? ओ. अच्छा. असं विचारलं. त्या घेरसाठी काय केलं? सगळ्यात म्हणजे पोलीस खात्यात माणसाचा घेर, पोटाचाच घेर जास्त दिसतो. बरोबर. तो घेर मी कमी केला आणि जसा आहे तसा पूर्वी प्रमाणे जसा होतो तसाच. बऱ्याच जणांनी मला त्याचे पोस्ट टाकले की तू पूर्वीसारखा दिसतोय, पूर्वीसारखा. परत मग त्यानंतर तुम्हाला कसं फील होतं ते ऐकल्यावर? फील आता कसं जास्त हवेत उडायला लागलं मी. पण आय थिंक तेवढं हे करण्याची गोष्ट पण आहे ती, कष्ट. कारण तेवढे कष्ट आहेत तुमचे कष्ट आहे, त्यावर. कष्ट आहे. तेवढे डेडिकेशन आहे, सोपं नाही. कमिटमेंट आहे तुमची. कमिटमेंट आहे. बरोबर. नाही, तसं सोपं सुद्धा आहे. अवघड नाही आहेत. केलं ना, मनापासून केलं तर सगळं गोष्ट होते, बरोबर. सार्थ होते. आय मीन इन शॉर्ट तुम्ही एक इन्स्पायरिंग जर्नी तुमची आय मीन सगळ्यांना दाखवून दिलं हो. आणि लोक असेच जुडतील फिटनेस नॅचरलला. आणि तुम्ही पण जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल किंवा वेट गेन करायचं असेल आणि एक सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन जर्नी तुमची करायची असेल तर नक्कीच फिटनेस नॅचरलला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.